गाडेकरमाळा सिन्नर फाटा येथील 29 वर्षीय युवक अमित राजेंद्र मिश्रा याचा सकाळी कामावर जात असताना दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला। भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित मिश्रा हे इंदिरानगर येथील WNS या कंपनीत काम करीत होते। सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास ते आपले दुचाकी MH15 GS 2925 वरून उड्डाण पुलावरून दत्त मंदिराच्या दिशेने निघाले होते। यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक MH15 FV 9891 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। अमित मिश्रा हे विवाहित होते। त्यांच्या मागे पत्नी, लहान मुलगा, आईवडील आणि भाऊ असा परिवार आहे। या अचानक झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे। अपघातानंतर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।